मग माझ्याच बाबतीत असं का? लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या झाली प्रेग्नंट, पण नंदिनीच्या रिपोर्ट्सने उडाला सगळ्यांचा थरकाप. अरे हत्तीवरून साखर वाटा रे दुसऱ्या दिवशी जे काही रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सबद्दल इकडे नंदिनीने मानिनीला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ती म्हणत असते माझ्याच बाबतीत असं का बरं झालंय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत नको व्हायला होत्या असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते अगं नंदिनी ओके, नको काळजी करूस, आता तर सुरुवात झाली ना, होईल सगळं काही व्यवस्थित. तर दुसऱ्या बाजूला बेल वाजलेली असते. आता बेल वाजल्याबरोबर आपण पाहतो की इकडे कोण आलं असेल म्हणून सगळेजण तिकडे दरवाजा उघडायला जातात. आता खरं तर काव्या गेलेली असते आणि काव्य दरवाजा उघडायला गेल्याबरोबर पार्थ आला असतो. आता पार्थने आलेल्या काव्याला लगेचच हातावर उचलून घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो अरे हत्तीवरून पेढे वाटा रे पेढे वाटा, माझी बायको आई होणार आहे. कारण काल दवाखान्यात नेलेल्या काव्याला इकडे चेक केल्यानंतर रिपोर्ट्स आलेले असतात आणि आता ती प्रेग्नंट असते आणि त्यामुळे ती आई होणार आहे रिपोर्ट्सनुसार. आणि तेव्हा इथे पार्थ फार आनंदात असतो. एका बाजूला नंदिनीला बाळ न होण्याचे चान्सेस आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काव्याची प्रेग्नन्सी. आता सगळ्यांना आनंद होतो, पण नंदिनी आणि जीवा आहे त्याच ठिकाणी धक्का लागल्यागतच हे सगळं काही ऐकून उभा राहिलेले असतात. हे सर्व या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया. असेच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भागाची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळपासून. घरातलं वातावरण वरवर शांत असलं तरी आतून खूप काही घडत असतं, कारण कालच जे काही रिपोर्ट्स आलेले असतात त्याचा परिणाम आज प्रत्येकाच्या मनावर दिसून येतो. विशेषतः नंदिनीच्या मनात एक विचित्र भीती, अस्वस्थता आणि निराशा घर करून बसलेली असते. नंदिनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते. ती मानिनी समोर येते आणि तिला सांगायचा प्रयत्न करते की तिच्या बाबतीत जे काही रिपोर्ट्स आले आहेत ते तिला अजिबात स्वीकारता येत नाही. ती खूप खचलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी, आवाजात कंप आणि मनात हजारो प्रश्न. माझ्याच बाबतीत असं का झालं, हा प्रश्न ती वारंवार स्वतःलाच विचारत असते. ती म्हणते हे सगळं माझ्या बाबतीत व्हायला नको होतं, मी काही चूक केली नाही, मग माझ्याच आयुष्यात असं वळण का आलं. तिच्या या शब्दांमध्ये तिचं तुटलेलं मन स्पष्ट दिसतं. एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून आणि एक हो घातलेली आई म्हणून तिने अनेक स्वप्न पाहिलेली असतात, पण एका रिपोर्टनी तिच्या सगळ्या स्वप्नांना धक्का दिलेला असतो. मानिनी तिच्या जवळ बसते, तिचा हात हातात घेते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. खूप शांतपणे म्हणते अगं नंदिनी, इट्स ओके, एवढी काळजी करू नकोस, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे सगळे ठीक होईल, आपण अजून प्रयत्न करू, डॉक्टरांशी बोलू, काहीतरी मार्ग नक्की निघेल. मानिनीचे शब्द ऐकून नंदिनी थोडी सावरायचा प्रयत्न करते, पण तिच्या मनातली भीती अजूनही कमी होत नाही, कारण आई होण्याचं स्वप्न तिच्यासाठी खूप मोठं असतं आणि त्या स्वप्नाला धोका निर्माण झालेला असतो. याच दरम्यान अचानक घराची बेल वाजते. सगळ्यांचं लक्ष तिकडे वळतं. कोण आलं असेल असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. वातावरणात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. काव्या पुढे येते आणि दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडताच एकदम सीन बदलतो, कारण बाहेर पार्थ उभा असतो आणि पार्थच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. तो इतका खुश असतो की त्याचा आनंद लपवणं त्याला शक्यच होत नाही. काव्याला पाहताच तो लगेच तिला उचलून घेतो. घरातले सगळे थक्क होऊन हे पाहत असतात आणि पार्थ मोठ्या आवाजात म्हणतो अरे हत्तीवरून पेढे वाटा रे पेढे वाटा, माझी बायको आई होणार आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. घरात एकदम उत्सवाचं वातावरण तयार होतं, कारण काल दवाखान्यात काव्याची तपासणी झालेली असते आणि तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले असतात. ती प्रेग्नंट असते आणि त्यामुळे ती आई होणार असते. पार्थचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. तो प्रत्येकाला ही आनंदाची बातमी सांगत असतो. त्याच्या डोळ्यात चमक, चेहऱ्यावर हास्य आणि आवाजात अभिमान असतो. तो खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत असतो. घरातले सगळे काव्याचं अभिनंदन करतात, तिला शुभेच्छा देतात, तिची काळजी घेतात आणि सगळीकडे आनंदाची लहर पसरते. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात एक कोपरा मात्र अजूनही शांत असतो. तिथे नंदिनी उभी असते. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद ना हसू, फक्त एक खोल दुःख. ती हे सगळं पाहत असते, ऐकत असते, पण तिच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू असते. एका बाजूला काव्याच्या आनंदासाठी तिला आनंद व्हायला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला स्वतःच्या आयुष्यात आलेल्या संकटामुळे ती पूर्णपणे खचलेली असते. जीवा देखील तिच्या बाजूला उभा असतो. तोही हे सगळं पाहून थोडा स्तब्ध झालेला असतो. त्याला कळतं की नंदिनीच्या मनात काय चाललं आहे, पण त्या क्षणी तो काही बोलू शकत नाही. नंदिनी आणि जीवा दोघेही त्या ठिकाणी जणू थिजल्यासारखे उभे राहतात. त्यांना ना पुढे जाता येतं ना मागे वळता येतं. त्यांच्या मनात फक्त एकच भावना असते, धक्का. एका बाजूला आनंदाचा स्फोट आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नांचा भंग. हा सीन इतका प्रभावी आहे की प्रेक्षकही भावुक होतात.
कारण प्रत्येकाला नंदिनीचं दुःख जाणवतं आणि काव्याचा आनंदही समजतो. आता पुढे काय होणार? नंदिनी या परिस्थितीतून कशी बाहेर पडणार? जीवा तिचा आधार कसा बनणार? आणि काव्याच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या वळणामुळे घरात